नमस्कार मित्रांनो, तुळ राशीवाल्यांनो, यावेळी माझं बोलणं फक्त ऐकू नका, ते अनुभवा. मार्चचा महिना साध्या पावलांनी पार करण्याचा काळ नाही. हा महिना तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला परखण्यासाठी आलेला आहे. जरा विचार करा, तुमच्या राशीचा स्वभाव काय आहे? संतुलन, न्याय, दोन पलड्यांना समसमान ठेवणे. पण जेव्हा काळच असंतुलित ऊर्जा घेऊन येतो, तेव्हा सर्वात आधी परीक्षा कोणाची होते? तुळ राशीची. परिस्थिती हळूहळू आकार घेत आहे. वरून सगळे सामान्य दिसू शकते, पण आतून ग्रहांची चाल अत्यंत सूक्ष्म बदल घडवत आहे. चंद्रग्रहणाची हालचाल, होलिका दहनाची अग्नी आणि त्यानंतर चैत्र नवरात्रीची शक्ती, हे तिन्ही मिळून वातावरण अधिक संवेदनशील करत आहे. हे फक्त सणांचे अनुक्रम नाहीत, तर ऊर्जेचा बदल आहे. आता थोडा ज्योतिषशास्त्रीय तर्क समजून घ्या. तुमच्या राशीवर सध्या राहू आणि शनी या दोघांचाही प्रभाव सक्रिय आहे. राहू संधी देतो, पण भ्रमही निर्माण करतो. शनी स्थैर्य देतो, पण परीक्षा घेतो. म्हणजेच एका बाजूला मोठी झेप घेण्याची संधी, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक पावलावर तपासणी. जर तुम्ही योग्य दिशा निवडली, तर आर्थिक बळकटी शक्य आहे. अडकलेली प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते. नात्यांमध्ये संतुलन परत येऊ शकते. मानसन्मान वाढू शकतो. पण जर तुम्ही भावनांच्या भरात वाहून गेलात, चुकीचा सल्ला ऐकला किंवा घाई केली, तर पैशांचा वेग मंदावू शकतो. मेहनतीचा परिणाम कमी दिसू शकतो. खर्च वाढू शकतात. घरातील वातावरण जड वाटू शकते. आणि सर्वात धोकादायक काय? मनातील अस्वस्थता. तुळ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे. पण या काळात लोक तुम्हाला घाईघाईने निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. कोणी म्हणेल, आत्ताच संधी आहे. कोणी म्हणेल, आत्ता नाही केले तर मागे राहाल. हेच राहूचे मानसिक जाळं आहे. आणि शनी शांतपणे पाहत असेल, तुमचा संयम किती आहे. आता एक आणखी खोल गोष्ट समजून घ्या. चैत्र नवरात्रीची ऊर्जा, नवदुर्गेचे आवाहन आणि कुलदेवी कुलदेवतांचे संरक्षण तुमच्या बाजूने उभं राहू शकते. याचा अर्थ असा नाही की विचार न करता सगळं ठीक होईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सजग राहिलात, तर अदृश्य मदत तुमच्यासोबत असेल. आतापर्यंत अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकार घेऊ शकतात. वारंवार येणाऱ्या अडचणी सैल होऊ शकतात. पण हा काळ जितका अनुकूल आहे, तितकाच संवेदनशीलही आहे. नकारात्मक विचारांचे लोक सक्रिय होऊ शकतात. कोणाला तुमची प्रगती खटकू शकते. कोणी गोड बोलून भ्रम निर्माण करू शकतो. तुळ राशीवाल्यांनो, प्रत्येक हसू विश्वासार्ह नसतं. या काळात 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, तपासणी न करता कोणत्याही आर्थिक निर्णयावर स्वाक्षरी करू नका. दुसरी, भावनिक प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक रात्र थांबा. तिसरी, तुमच्या योजना प्रत्येकाशी शेअर करू नका. आणि जे लोक सच्च्या मनाने हनुमानजी आणि बालाजी महाराजांवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी हा काळ भीतीचा नाही, तर विश्वासाचा आहे. चला आता त्या पहिल्या परिस्थितीकडे वळूया, जिथे तुमची खरी परीक्षा सुरू होते. हा संपूर्ण महिना प्रतिक्रिया देण्याचा नाही, तर निरीक्षण करण्याचा आहे. ऊर्जा सतत बदलत आहे. होलिका दहनाची अग्नी, ऋतूचा बदल, थंडीचा निरोप आणि उन्हाची चाहूल. तुम्ही विचार करत असाल, याचा ज्योतिषाशी काय संबंध? खूप खोल संबंध आहे. तुळ ही वायू तत्वाची रास आहे. वायू जो वातावरणातील बदलांना सर्वप्रथम प्रतिसाद देतो. जसेच तापमान बदलते, जसेच वातावरणात तीव्रता वाढते, सर्वात आधी परिणाम विचारांवर होतो. आणि विचार अस्थिर झाले की निर्णयही डगमगतात. दुपारची शांतता, गर्म वाऱ्याची झळ, मनातील हलकी चिडचिड, हे फक्त हवामान नाही, तर मानसिक ऊर्जेचा चढउतार आहे. हाच तो काळ असतो जेव्हा लोक घाईघाईत निर्णय घेतात. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर त्याच छोट्या गोष्टी मोठी समस्या बनतात. तुळ राशीवाल्यांनो, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे संतुलन. पण सध्या तेच संतुलन आव्हानात आहे. म्हणून सजग राहणे हीच तुमची ढाल आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी, निर्जन रस्ते, अस्वस्थ वातावरण,
रिकामे चौक ही फक्त भौतिक सावधगिरी नाही तर ऊर्जेची सुरक्षा आहे. जेव्हा वातावरण असंतुलित असते तेव्हा मन अधिक संवेदनशील होते. आणि लक्षात ठेवा, तुळ राशीचे मन इतरांची ऊर्जा लवकर आत्मसात करते. जर गरजेपोटी कुठे जावे लागले तर पूर्ण जागरूकतेने जा. अनावश्यक थांबणे किंवा कारणाशिवाय गुंतणे टाळा. आता सर्वात महत्त्वाच्या मानसिक मुद्द्याकडे येऊया. या महिन्यात कोणतीही ठाम बांधिलकी देण्यापासून सावध राहा. मी काहीही करीन, तुझी पूर्ण जबाबदारी माझी, मी वचन देतो, अशी वाक्ये या काळात जड ठरू शकतात. कारण परिस्थिती झपाट्याने बदलणार आहे. आणि जर तुम्ही वचन दिलंत पण परिस्थिती बदलली तर खरे नुकसान काम थांबण्यात नाही होणार तर विश्वास तुटण्यात होणार आहे. आणि तुळ राशीसाठी प्रतिमा आणि संतुलन फार महत्त्वाचे असते. लोक तुमचा हेतू पाहणार नाहीत, ते परिणाम पाहतील. म्हणून शब्दांना हलके समजू नका. या काळात तुमची जीभ तुमचं कर्म बनू शकते. आता एक आणखी सूक्ष्म गोष्ट, एखाद्या नातेवाईक, मित्र किंवा परिचिताच्या घरी जायचे असेल तर जाताना नाही तर परत येताना स्वतःला तपासा. प्रत्येक घराची ऊर्जा वेगळी असते. कुठे शांतता, कुठे ताण, कुठे आजारपण, कुठे रोजचे वाद. आणि तुळ राशीचा स्वभाव आहे इतरांच्या भावना शोषून घेण्याचा. अनेकदा तुम्ही हलक्या मनाने जाता आणि जड मनाने परतता. हा योगायोग नसतो. म्हणून भेटा, सहकार्य करा, नाती जपा, पण मनाची सुरक्षा देखील ठेवा. परत आल्यावर थोडा वेळ एकटे बसा. खोल श्वास घ्या, तुमचे विचार स्वच्छ करा. कारण हा महिना श्रद्धा आणि आत्मसंयमाचा आहे. चैत्र नवरात्रीची ऊर्जा अंतर्गत शक्ती जागवण्यासाठी येते. मन स्वच्छ असेल तर हाच काळ तुम्हाला स्थैर्य देईल. मन गुंतलेलं असेल तर हाच काळ अस्वस्थता वाढवू शकतो. तुळ राशीवाल्यांनो, घाबरण्याची गरज नाही. फक्त इतके लक्षात ठेवा, या महिन्यात घाई तुमचा शत्रू आहे आणि जागरूकता तुमची सर्वात मोठी मैत्रीण आहे. आता पुढे आपण त्या दुसऱ्या क्षेत्राबद्दल बोलू जिथे मोठ्या फायद्याची संधी दडलेली आहे. पण त्यासोबत परीक्षा देखील तितकीच मोठी आहे. तुळ राशीवाल्यांनो, आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती हलक्यात घेऊ नका. ही फक्त व्यावहारिक सल्ला नाही, ही ऊर्जेची रणनीती आहे. या पूर्ण महिन्यात तुम्ही जिथेही जा, मित्राच्या घरी, नातेवाईकांकडे, एखाद्या परिचित ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जिथे मन पूर्णपणे सहज वाटत नाही, फार तीव्र सुगंध, जोरदार अत्तर किंवा जड परफ्यूम लावून जाऊ नका. तुम्ही विचाराल, याचा ग्रहांशी काय संबंध? खोल संबंध आहे. तुळ रास वायू तत्वाची आहे. वायूचा स्वभाव आहे पसरण्याचा आणि तीव्र सुगंध ऊर्जा अधिक खुली करतो. जेव्हा तुम्ही खूप तीव्र सुगंध लावता तेव्हा तुमचं आभामंडळ अधिक विस्तारते. आणि जर समोरचं वातावरण आधीपासून ताणतणावपूर्ण, आजारांनी ग्रस्त किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर ती ऊर्जा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते. ही भीतीची गोष्ट नाही, ही संवेदनशीलतेची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे खूप घाणेरडे, अस्ताव्यस्त किंवा दुर्गंधीयुक्त कपडे घालून जाणंही योग्य नाही. जेव्हा शरीर अस्वस्थ असते तेव्हा मनाची संरक्षण क्षमता कमी होते. आणि तुळ राशीवाल्यांनो, तुम्ही आधीच इतरांच्या भावना लवकर पकडता. मग सर्वोत्तम काय? स्वच्छ, साधे आणि हलके कपडे. हलका किंवा अगदीच नगण्य सुगंध. आता आणखी एक खोल गोष्ट, जर तुम्ही अशा घरात जात असाल जिथे वारंवार भांडणं होतात, जिथे दीर्घकाळापासून आजारपण आहे, जिथे उदासी, ताण किंवा वादाचे वातावरण असते, तर समजा तिथली ऊर्जा जड आहे. नाती जपा, माणुसकी ठेवा, पण मर्यादा ठरवा. फार वेळ थांबू नका. मन आतून मजबूत ठेवा. आणि एक महत्त्वाचा नियम, परत येताना मागे वळून पाहू नका. निरोप मनापासून घ्या, पण बाहेर पडल्यानंतर मागे वळून पाहण्याची सवय टाळा. कारण मागे वळणे अनेकदा मनात अनोळखी जोड आणि सूक्ष्म भीती निर्माण करतं. आता याचा उलट बाजूही समजा. ज्या घरात मुलांच्या हास्याचा आवाज घुमतो, जिथे अलीकडेच शुभ कार्य झालं आहे, जिथे भजन, पूजा आणि मंगल ऊर्जा आहे, तिथली ऊर्जा हलकी आणि शुद्ध असते. अशा घरातून परतताना मनापासून सांगा,
तुम्हीही आमच्या घरी आहे केवळ शिष्टाचार नाही, हा सकारात्मक ऊर्जेचा आदानप्रदान आहे. आता सर्वात आवश्यक इशारा, जर तुम्ही दीर्घकाळ नकारात्मक वातावरणाकडे दुर्लक्ष करत राहिलात तर परिणाम सर्वप्रथम मनावर होईल. मग मेहनतीत ढिलाई येईल, मग निर्णय चुकतील आणि शेवटी आर्थिक संतुलन बिघडेल. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी घसरण आधी मानसिक स्तरावर सुरू होते. म्हणून मार्चमध्ये प्रयत्न असा ठेवा की विनाकारण जड ठिकाणी जाणे कमी असावे आणि जर मजबुरीने जावे लागले तर तिथून कोणतीही वस्तू सोबत आणू नका. विशेषतः खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा रोजच्या वापराच्या वस्तू. प्रत्येक गोष्ट केवळ वस्तू नसते, ती ऊर्जा देखील सोबत आणते. आता आणखी एक मोठा ट्रिगर, जर कुठेही गर्दीत लोक विनाकारण वाद घालत असतील, करार होत असेल, भांडण वाढत असेल, तर लगेच अंतर ठेवा. या काळात छोटी ठिणगीही मोठा वाद बनू शकते आणि तुम्ही नकळत त्यात अडकू शकता. वेळ, मानसिक शांतता आणि पैसा तिन्ही पणाला लागू शकतात. आता ऐका, संध्याकाळी किंवा रात्री जुन्या जीर्ण इमारती, सुनसान किंवा ओसाड भागात केवळ रोमांचासाठी भटकणे, हा महिना त्यासाठी नाही. मन अनावश्यक भीती पकडू शकते आणि भीती निर्णयक्षमता कमकुवत करते. पण हेही स्पष्ट करतो, हा महिना वाईट नाही. सुरुवातीला काही आव्हाने येतील, पण तीच तुम्हाला आतून मजबूत बनवत आहेत. आता खरी दिशा ऐका. सकाळची सुरुवात एखाद्या शांत, जुन्या हनुमान मंदिरात जाऊन करा. हनुमानजी शिस्त, धैर्य आणि संयमाचे प्रतीक आहेत. जेव्हा ग्रहांची चाल तुम्हाला संयम शिकवत असते, तेव्हा हनुमान ऊर्जा तुम्हाला स्थिर करते. रोज जाता आलं नाही तरी किमान मंगळवार आणि शनिवार तरी जा. दुसरे, अशा घरी जा जिथे लहान मूल असेल. मुलांची ऊर्जा निष्कलंक असते. त्यांचं हसू मनातील विष हळूहळू विरघळवते. तिसरे, जर कुठे सुंदरकांड, भजन संध्या, माताजींची चौकी किंवा सामूहिक कीर्तन असेल तर ते टाळू नका. शंख आणि घंट्यांचा नाद मनात साचलेली अस्वस्थता दूर करतो. धार्मिक वातावरण मानसिक संरक्षण कवच बनते. तुळ राशीवाल्यांनो, हा महिना तुम्हाला शिकवत आहे, प्रत्येक ठिकाणी जाणे आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्तीशी जोडणे आवश्यक नाही. प्रत्येक वातावरणात थांबणे आवश्यक नाही. पण जिथे आदर आहे, जिथे सकारात्मकता आहे, जिथे आपुलकी आहे, तिथे पूर्ण उपस्थितीने जा. कारण संतुलन ही तुमची ताकद आहे आणि या मार्चमध्ये ते संतुलन जपून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटी फक्त इतकंच लक्षात ठेवा, तुळ राशीवाल्यांनो, वादळ कितीही प्रखर असले तरी तराजूचे संतुलन एका शांत हातात टिकून राहते. हा महिना तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या अंतर्गत शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आला आहे. संयम तुमचं शस्त्र आहे. जागरूकता तुमचं कवच आहे. आणि श्रद्धा तुमची दिशा आहे. घाई टाळा, शब्द जपा, मन स्वच्छ ठेवा. योग्य वेळ आल्यावर तुमच्यासाठी उघडणारे दरवाजे कोणीही बंद करू शकणार नाही. मार्च तुम्हाला थांबवणार नाही, तो तुम्हाला अधिक संतुलित, अधिक मजबूत आणि अधिक प्रकाशमान बनवणार आहे. विश्वास ठेवा, तुमचं संतुलनच तुमचं यश ठरेल. धन्यवाद. हर हर महादेव.